इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड लवकरात लवकर केली जाणार आहे असं मानलं जात आहे। त्याचबरोबर विश्व क्रिकेटच्या चर्चांचा विषय टीम इंडियाचा पुढच्या कर्णधाराविषयी सुद्धा अनेक चर्चा होत आहेत। यासोबतच इंग्लंड दौऱ्यावर पुढचा कसोटी कर्णधार कोण असेल याविषयी आगरकर आणि कंपनी तसेच BCCIच्या अधिकाऱ्यांमध्ये मतभेद आहेत। कारण हे आहे की सिलेक्शन कमिटी युवा खेळाडूला कर्णधारपद सोपवणार असल्याची माहिती मिळत आहे। तसेच बोर्डाचे म्हणणं आहे की या कठीण दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूकडे कर्णधारपद भूषवायला हवे। तत्पूर्वी माजी खेळाडू मोहम्मद कैफने म्हटलं आहे की विराटने इंग्लंड दौऱ्यावर खेळले पाहिजे। तसेच त्याने विराट समोर एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे। 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेचा हा दौरा 20 जूनपासून 4 ऑगस्टपर्यंत खेळला जाणार आहे। मोहम्मद कैफ यांनी एक्सवर म्हटले, विराट कोहली सध्या वेगळ्या परिस्थितीत आहे। तो निवृत्तीच्या विचारात आहे। मला वाटते की त्याने इंग्लंड दौऱ्यावर जायला हवे, चांगली खेळी केली पाहिजे। विराट कोहलीने विश्वकप अंतिम सामन्यात खूप जोरदार कामगिरी केली, त्यामुळे त्याने त्याचा करिअरचा शेवट चांगल्या प्रदर्शनासोबत केला पाहिजे। विराट लाचारीमध्ये निवृत्ती का घेत आहे याचे कारण आहे की हा फॉर्मॅट त्याच्यासाठी काही वर्षांपासून निराशाजनक राहिला आहे। जेव्हा आउटस्विंग बॉल आला तेव्हा विराट आउट झालाय।